अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला 12व्या मजल्यावरून फेकल्याचा सध्या संशय पाहायला मिळतो। अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स इमारतीमधला हा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय। रहिवाशांना बाळ इमारतीच्या डकमध्ये सापडलेला आहे। धक्कादायक असा हा प्रकार आपण पाहतोय। अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला 12व्या मजल्यावरून फेकल्याचा सध्या संशय वर्तवण्यात येतोय। अंबरनाथ पश्चिमेला शंकर हाइट्स इमारतीमधला हा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलेला आहे। रहिवाशांना हे बाळ होतं ते इमारतीच्या डकमध्ये सापडलेलं होतं आणि त्यानंतर हे जे बाळ आहे ते इमारतीवरून फेकल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय। अंबरनाथमधला हा धक्कादायक आणि संतापजनक असा प्रकार आपण पाहू शकतो। पोलीस आहेत ते घटनास्थळी सध्या दाखल झालेले आहेत आणि अधिकचा तपास त्यांच्याकडून केला जातोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अंबरनाथमधून। एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे, पण ती मृत्युमुखी पावलेली आहे। ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजिरवाणी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत। बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि महिलाला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, काय नेमका हा प्रकार आहे, कारण या नवजात अर्भकाला 12व्या मजल्यावरून फेकल्याचा सध्या संशय वर्तवण्यात येतोय? नक्कीच गौरी, ही घटना अंबरनाथ पश्चिम मधील शंकर हाइट्स या इमारतीमधली आहे। एक नवजात स्त्री अर्भकाचा ते इमारतीतून फेकल्याचा संशय सध्या त्या परिसरामध्ये केला जातोय आणि हे बाळ नुकतंच रात्री जन्मलेलं असून त्याला तिथून फेकल्या दिल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्याला कोणी नेमकं फेकले का तिला का कोणी ठेवले हा सध्या संशय आहे आणि हे सकाळी जेव्हा इमारतीमधले रहिवासी ज्या टायमाला तिथे गेले तेव्हा त्यांना त्या इमारतीच्या डकमध्ये हे बाळ दिसलं आणि त्यातल्या लोकांनी तात्काळ तिथल्या पोलिसांना त्या माहिती दिल्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी आले आणि त्यांनी शोध घेतला। त्या बाळाला ताब्यात घेऊन त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवलेला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 महिन्यांना चौकशी करता ताब्यात घेतलेलं आहे। हे नेमकं हे कृत्य कोणी केलं, स्त्री जातीचा अविवाहित मातेचं होतं का, त्याला इमारतीतून फेकलं गेलं की काय, की आणखी काय केलंय याचा तपास आता पोलीस तिथं करणार आहेत। स्वप्नील, पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचलं असं पाहायला मिळते। नेमकी कशा प्रकारे सध्या हा तपास सुरू आहे? रहिवाशांकडून सुद्धा काय नवीन माहिती समोर आली आहे? सध्या रहिवाशांकडनं असं समजलं जात आहे की नेमकं हे म्हणजे नुकतं रात्री जन्मलेलं बाळ होतं ते नेमकं त्यांनी फेकले 12व्या मजल्यावरनं का त्याला तिथून मारून तिथं ठेवण्यात आलेले। त्यामुळे पोलीस त्या घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी चौकशीचा जो तपास आहे तो सध्या सुरू केलेला आहे। मात्र या प्रकरणात 2 महिन्यांना त्यांनी ताब्यात घेतले। आता त्या 2 महिन्यांमध्ये जर तपास झाला, चौकशी केल्यानंतर ते आपल्याला निष्पन्न होणार की नेमकं ते बाळ कोणाचं होतं आणि ते कृत्य नेमकं कोणी केलं आणि काय केलं हे आता समोर आपल्याला पोलिसांचा तपास करत आहेत। गौरी, नक्कीच स्वप्नील, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहे। 2 महिलांना त्यांनी ताब्यात घेतलाय। पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या 2 महिलांची चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अंबरनाथमध्ये हा प्रकार घडलाय।